तुमचा पहिला प्रश्न आहे, एक्स-रेचा शोध कोणी लावला? तुमचे पर्याय आहे ए. रदरफोर्ड, बी. रॉन्जन, सी. बोहर, डी. मॅडम क्युरी. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. रॉन्जन. तुमचा दुसरा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तुमचे पर्याय आहे ए. सरोजिनी नायडू, बी. सुचेता कृपलानी, सी. इंदिरा गांधी, डी. प्रतिभा पाटील. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. सुचेता कृपलानी. तुमचा तिसरा प्रश्न आहे, हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तुमचे पर्याय आहे ए. सौ देवीलाल, बी. भजनलाल, सी. भगवत दयाल शर्मा, डी. बन्सीलाल. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. भगवत दयाल शर्मा. तुमचा चौथा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तुमचे पर्याय आहे ए. 15 ऑगस्ट ईसी 1947, बी. 24 ऑक्टोबर ईसी 1945, सी. 26 जानेवारी ईसी 1915, डी. 1 मे ईसी 1945. तुमचे बरोबर उत्तर आहे डी. 24 ऑक्टोबर ईसी 1945. तुमचा पाचवा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? तुमचे पर्याय आहे ए. जिनिव्हा, बी. पॅरिस, सी. न्यूयॉर्क, डी. वॉशिंग्टन डी.सी. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. न्यूयॉर्क. तुमचा सहावा प्रश्न आहे, हवा महल कुठे आहे? तुमचे पर्याय आहेत ए. जयपूर, बी. दिल्ली, सी. आग्रा, डी. उज्जैन. तुमचे बरोबर उत्तर आहे ए. जयपूर. तुमचा सातवा प्रश्न आहे, दिल्लीत असलेल्या महात्मा गांधींच्या समाधीचं नाव काय आहे? तुमचे पर्याय आहे ए. शांतीघाट, बी. राजघाट, सी. वीरभूमी, डी. विजय घाट. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. राजघाट. तुमचा आठवा प्रश्न आहे, भारतात पहिली मेट्रो रेल्वे सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? तुमचे पर्याय आहे ए. दिल्ली, बी. मुंबई, सी. कोलकाता, डी. चेन्नई. तुमचे बरोबर उत्तर आहे सी. कोलकाता. तुमचा नववा प्रश्न आहे, भारतात रेल्वेचा प्रारंभ कोणत्या वर्षी झाला? तुमचे पर्याय आहे ए. 1840, बी. 1850-30, सी. 1860, डी. 1875. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. 1850-30. तुमचा 10वा प्रश्न आहे, कागदाचा शोध कोणत्या देशात लावला गेला? तुमचे पर्याय आहे ए. भारत, बी. चीन, सी. जपान, डी. इजिप्त. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. चीन. आता हा प्रश्न तुमच्यासाठी, इन्सुलिनचा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारात होतो? तुमचे पर्याय आहे ए. रक्तदाब, बी. मधुमेह, सी. पोटदुखी, डी. क्षयरोग. याचे उत्तर काय येते ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा नॉलेजेबल व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.